12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आज एल्गार पुकारलेला आहे आणि 12 तारखेला हे सर्व शेतकरी शक्तीपीठ विरोधामध्ये मुंबईला धडकणार आहेत। आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आपल्यासोबत आहेत माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील। सर, कोल्हापुरामध्ये आता बैठक झालेली आहे, नेमका निर्णय काय झालेला आहे, किती शेतकरी येणार आहेत? नाही, आज शेतकरी किती येणार आहेत आम्ही सांगू शकत नाही, परंतु हजारो शेतकरी हे या शक्तीपीठच्या विरोधात त्या ठिकाणी आहेत आणि तो मोर्चा आम्ही 12 तारखेला मुंबईमध्ये घेऊन जाणार आहोत। कारण की शेवटी गेले 6 महिने आम्ही त्याला विरोध करतोय। निवडणुका झाल्यावर आम्हाला वाटलं होतं की शासन थोडं समयसूचकता बाळगून हा रद्द करेल। एक्झिस्टिंग रोड्स असताना हा रोड कशासाठी आम्हाला अजून कळालेला नाही। 86,000 कोटी रुपये वसूल करायला 30 वर्ष लागणार आहेत। फायनान्शियल व्हायबिलिटी आम्हाला समजत नाही आणि म्हणून मला वाटतं की हा चुकीचा मार्ग, शेतकऱ्यांना देशोधडी राहणारा मार्ग आहे। 12,000 ते 15,000 कोटी रुपयेचं कंपेन्सेशन शेतकऱ्यांना देणार म्हणून शासन सांगते। त्याच्याऐवजी कर्जमाफी करा शेतकऱ्यांची त्याच पैशात। त्यामुळं हा चुकीचा प्रकल्प आहे, त्याला विरोध आमचा आहे। 12 तारखेला मोर्चा आणि 1 तारखेच्या आधी या 12 जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी आमची विनंती। आजचे मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की कुठल्याही परिस्थितीत हा मार्ग होणार नाही, साधारण कोल्हापूर जिल्ह्यात तरी। पण इतर 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा याला पाठिंबा आहे, सर्व आमदारांचा पाठिंबा आहे असं सुद्धा बोललं जातं। यात कितपत तथ्य आहे? म्हणून आम्ही सांगितलं की आमदार सत्ताधारी असू देत, विरोधातला असू दे, विरोधी पक्षातलं, त्यांनी 1 तारखेपर्यंत भूमिका स्पष्ट, समर्थनात असेल सांगावं समर्थनात आहे म्हणून, विरोधात असेल तर पत्र द्यावं शक्तीपीठ नको म्हणून एकदा भूमिका स्पष्ट करावी अशी आमची अपेक्षा आहे। कारण की ज्यावेळी लोक भेटतात आमदारांना ते म्हणतात आमचा विरोध आहे, परंतु दुर्दैवानं मुख्यमंत्री महोदय तिथं सांगतायत की पाठिंबा आहे। त्यामुळे आम्हाला नेमकं कळत नाही की खरं कोण बोलते। त्यामुळे आता 1 तारखेपर्यंत पत्र घ्यावीत अशी आम्ही विनंती सगळ्यांना केलेली आहे आंदोलकांना। कोल्हापूर जिल्ह्यातच हसन मुश्रीफांनी खरं तर GR काढून दाखवला होता, दुसऱ्या बाजूला राजेश क्षीरसागर आता तयारीला लागलेला आहे। या संभ्रम जी निर्माण करणारी भूमिका आहे त्याबद्दल काय सांगा? नाही, मी गेले 3 वर्ष सातत्यानं सांगतो, या राज्यामध्ये कुठलाही ज्वलंत प्रश्न असला की सत्ताधारी 2 गट तयार केले जातात। एक प्रश्न हाताळतो आणि प्रश्न विरोधात एक जण बोलतो। तसं आता इथं आता दोन्ही मंत्री महोदय म्हणतात की आमचा विरोध आहे, राजेश क्षीरसागर तिथं बैठक घेतात। याचा अर्थ सांगलीपर्यंत रस्ता आणायचा आणि मग कोल्हापुरात सुद्धा तो रेटायचा हा प्रयत्न आहे। मुळात हा रस्ताच आम्हाला नको अशी आमची भूमिका आहे। त्यामुळे कोल्हापूरमध्ये देखील पहिला विरोध आम्ही कोल्हापूरमध्ये केला, कारण की कोल्हापूरमध्ये ऑलरेडी 4 रस्ते आहेत, ह्याची आवश्यकता नाही म्हणून विरोध आहे। आम्ही विरोध करत नाही, विरोधाला विरोध नाही, ह्याची आवश्यकता नाही म्हणून आमचा हा नकार आहे। आत्ताच एक बातमी अशी आलेली आहे की कृषी मंत्री कोकाटे यांना न्यायालयानं एक दंड सुनावलेला आहे एका नाशिकच्या प्रकरणामध्ये। त्यामध्ये कारावास आणि दंडाची रक्कम भरावी असं झालं। काय सांगू शकाल? माहिती घेतो आणि मी त्याच्यावर वक्तव्य करतो। आपण पाहिलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग जो आहे याला शेतकरी विरोध करणारच आहेत। राज्य शासनाच्या विरोधामध्ये, मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये, शक्तीपीठ विरोधामध्ये आपण जाणार आणि 12 तारखेला राज्यातल्या 12 जिल्ह्यातले हजारो शेतकरी हे मुंबईत धडकणार असं स्वतः सतेज पाटील यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सावंतसोबत मी रणजित मासगावकर, साम TV, कोल्हापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।